नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संगमनेर साहित्य कला व सांस्कृतिक संघ यांनी राज्यस्तरीय काव्य महोत्सव 2025 आयोजित केलेला आहे. केव्हा आयोजित केला आहे तर रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 या तारखेला हा काव्य महोत्सव आयोजित केलेला आहे. तरी महाराष्ट्रातील कवींनी आपल्या स्वरचित 3 कविता सादर करण्यासाठी त्वरित सशुल्क नाव नोंदणी करून आपला सहभाग त्वरित आरक्षित करून ठेवावा अशी त्यांनी विनंती केली आहे. म्हणजे हा काव्य महोत्सव सशुल्क आहे आणि स्वरचित 3 कविता सादर करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. नियम व अटी काय आहेत ते ऐकून घ्या. नाव नोंदणी फक्त व्हॉट्सअपद्वारेच करता येईल. कविता वाचन करण्यापूर्वी त्या कविता स्वलिखित आहे याचं स्वाक्षरी सहित प्रतिज्ञापत्र, कवितांची नावं नमूद करून कार्यक्रमस्थळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा करणं अनिवार्य आहे. हे पण महत्त्वाचं आहे. नाव नोंदणी फक्त व्हॉट्सॲपवरच होणार आहे. कविता वाचन करण्यापूर्वी त्या स्वलिखित आहे असं आपल्याला स्वाक्षरीसहित प्रतिज्ञापत्र आणि कवितांची नावं नमूद करून कार्यक्रमस्थळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहेत. बीभत्स, वैयक्तिक, टीकात्मक, धार्मिक, सामाजिक भावना दुखवणाऱ्या रचना सादर करता येणार नाही. एका कवीला जास्तीत जास्त 3 कविता सादर करता येतील. 3ही कविता एकाच वेळी सादर करता येणार नाहीत. त्या विभागून सादरीकरणास संधी देण्यात येईल. आपण 3 कवितांची नावं दिल्यानंतर त्या केव्हा सादर करायच्या हे ते सांगतील. त्याच वेळेला 3ही कविता एकाच वेळी सादर करता येणार नाही, तर त्या विभागून केव्हा सादर करायच्या ते आपल्याला सांगतील ते आणि त्यावेळेला संधी देतील. तो कार्यक्रमाच्या नियोजनाचा एक भाग असेल. काव्य वाचनाचं नोंदणी शुल्क ₹100 असेल. कार्यक्रम म्हणजे हा काव्य महोत्सव सशुल्क आहे आणि याचं नोंदणी शुल्क ₹100 इतकं असेल. प्रत्येक कवितेच्या ओळी 20 पेक्षा जास्त नसाव्यात, अन्यथा ती कविता नियमबाह्य ठरवण्यात येईल. जास्तीत जास्त 20 ओळी आपल्याला 20 ओळींची एक कविता अशा 3 कविता सादर करण्याची संधी मिळणार आहेत. जर कविता 20 ओळींपेक्षा जास्त असेल तर ती कविता नियमबाह्य ठरवण्यात येईल. आपल्या कविता वाचनांचा क्रमांक हा नोंदणी क्रमांकाच्या अनुषंगाने व नियोजनानुसार निश्चित करण्यात येईल. आपण केव्हा नाव नोंदणी केली त्याच्या अनुषंगाने कविता वाचनांचा क्रमांक हा ठरवला जाईल. नोंदणी शुल्क भरूनच नोंदणी निश्चितीकरण करता येईल. म्हणजे आपण जोपर्यंत नोंदणी शुल्क भरणार नाही तोपर्यंत नोंदणी निश्चित होणार नाही. नोंदणी शुल्क हे मोबाईल नंबरवर गुगल पे किंवा फोन पेद्वारे पाठवून त्या पावतीचं छायाचित्र पाठवणं अनिवार्य आहे. म्हणजे आपल्याला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे की आपण हे शुल्क भरलेलं आहे. गुगल पे किंवा फोन पेनी हे शुल्क भरता येईल आणि शुल्क भरल्याशिवाय नोंदणी निश्चित करता येणार नाही. प्रत्येक सहभागी कवीला पुष्प
आणि सहभाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. 100 रुपये नाव नोंदणी पदाधिकाऱ्यांच्या नावाने मोबाईलद्वारे करावी. त्यांचे स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपवर पाठवावे. कोणाच्या नावाने हे नोंदणी सशुल्क म्हणजे 100 रुपये पाठवायचे आहेत त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राज्यस्तरीय काव्य महोत्सवाची काही माहिती हवी असल्यास ज्या नंबरवर संपर्क साधता येईल तो नंबर देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता अहमदनगर जे आता अहिल्यानगर आहे, तालुका संगमनेर येथे हे काव्य महोत्सव संपन्न होणार आहे. तर यांचे आयोजक आहेत संगमनेर साहित्य कला व सांस्कृतिक संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक आणि मित्रमंडळी यांनी हे आयोजन केलेलं आहे. तर ज्या नंबरवर हे आपल्याला महोत्सवात सहभागी होण्यासाठी 100 रुपये हे शुल्क जमा करायचं आहे त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर्स हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय काव्य महोत्सवाची काही माहिती हवी असेल किंवा काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासाठी देखील नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर पूर्ण नियम अटी जाणून घेतल्यानंतर नोंदणी करावी आणि आपल्या कविता सादर कराव्या. 3 कविता 20 ओळींपेक्षा जास्त नसाव्या. तर खूप खूप शुभेच्छा काव्य महोत्सवसाठी. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.